मनसेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मुख्य सभेत 5.5 तास उभे राहून अनोखे आंदोलन केले। 8 दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी पालिकेच्या मुख्य सभेत तब्बल 5.5 तास उभे राहून गांधीगिरी आंदोलन केले। आपल्या प्रभागात सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच आपण आंदोलन सोडण्याची भूमिका घेणारे पवार यांना खाली बसण्यासाठी महापौरांनी विनंती केली। मात्र पवार सभा संपेपर्यंत आपल्या मागणीवरच ठाम राहिले। गेल्या काही दिवसांपासून पवार यांच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भोसले नगर, चाफेकर वस्ती, घाडगे नगर, अशोक नगर, रेव्हेन्यू कॉलनी, पोलीस लाईन वसाहत, सेनापती बापट रस्ता, खैरेवाडी या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केली जात नसल्याचे पवार यांनी मुख्य सभेत सांगितले। तसेच समस्या सुटेपर्यंत मुख्य सभेत उभे राहणार असल्याचे सांगितले। यावर प्रशासनाने खुलासा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। मात्र आश्वासने वारंवार देऊनही काहीच होत नसल्याने जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत उभेच राहण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पवार यांच्या या गांधीगिरीला पाठिंबा देत नगरसेवक बाळासाहेब बोडके, महेंद्र पठारे, मुकारी अलगुडे, नगरसेविका शीतल सावंत, सुशीला नेटके, वसंत मोरे यांनीही पाणी एक वेळ पण नियमित देण्याची मागणी करून पाण्यासाठी खास सभा घेण्याची मागणी केली। मात्र पवार यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले। तसेच समस्या न सुटल्यास यापुढेही सभेत उभेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। Gracias.